आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इकडे सुंदर ये ये. तू इथंच राहा. हा त्या अक्षराबरोबर अजिबात राहू नको आणि तिच्या प्लॅन मध्ये अजिबात अडकू नको. समरसने काय बुरळ घातले काय माहिती तिने, पण तू त्यात अडकू नकोस. हा ती लय डेंजर आहे. पर तू काळजी करू नको, मी तुला एकट्याला कधी सोडणारच नाही. पण मला तर ना पुढचा विचार करून काही कळणच झालंय बघ. ऐका ना, त्या अक्षरा मॅडम तुम्हाला खोलीत घेऊन गेल्या होत्या ना हो? काय बोलल्या त्या? बिचारी अक्षरा, प्रेम बिम तूच कर, आपल्याला नाही जमायचं ते. मला तर फक्त सुंदरच्या पैशाशी मतलब आहे. काय नाही रे, ते तिचा प्लॅन मोडून काढला ना मी, म्हणून लईच तापली होती. पण मी बी तिला घाबरत नाही. मी तिला सांगून आले की मी माघार घेणार नाही म्हणून. मी काय म्हणतो कामिनी मॅडम, काय आलं? तुमचे लय लय आभार आहेत बघा. अहो तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? मी कोणावर विश्वास ठेवला असता? मी तुम्हाला सोडून कुठे जाणारच नाही. मी कायम तुमच्या सोबत असेल. या लोकांमध्ये मी तुम्हाला अडकू नाही देणार. हा तुम्ही काळजी नका करू. अहो पर ही समधी लोक तुम्हाला छळतील. अहो तुमची आई बी तुम्हाला बोलायला मागं पुढे बघत नाही. लय त्रास देतील लोक. मी काय म्हणतो, आपण दोघं इकडनं कुठेतरी लांब निघून जाऊया काय? कशाला? तुमचं हक्काचं घर सोडून पळून जायचं वय? अहो हे समज तुमचं आहे. आणि हा आपण दोघं पळून गेलो तर त्या अक्षराचं चांगलंच फावलं की. मग समद्यांना गुंडळून ती या घराचा ताबा घेऊन टाकी. पण मी तिला तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं की मी सुंदरला त्याचे समदे हक्क परत मिळवून देणार. या घरात तुमचं महत्व मी कमी नाही होऊ देणार. या घरातलं तुमचं स्थान, तुमचा मान मी तुम्हाला मिळवून देणार. आणि हेच इथून पुढे माझं ध्येय असेल. कामिनी, कामिनी. आत्ता कुठं सुंदर माझ्यात अडकत होता तवर वरडली महामाया. पालीवणीचे नको त्या टायमाला चुकचुकत असत. तुम्ही काळजी करू नका, मी सोबत आहे तुमच्या. हा तुम्ही इथं निवांत राहा. बाहेर कोण आवाज देते मी बघून येते. हा आलेच. मी कुठं काय शिमग्यात चुकलीये का? मामी माझ्या नावाने का बोंबा मारतीये? मॅच सांगितलं होतं तिला हाक मारायला. कामिने, हा समजा काय प्रकार आहे? काय कळायला मार्ग नाही? काय कळायला पाहिजे तुला? कामिने, सुंदरला तू घराबाहेर काढलंस, पण त्याला परत घरात बी तूच आणलंस. तुला घराबाहेर काढत होते तेव्हा त्यानंच तुला थांबवलं. काय हे समजा काय प्रकार आहे? सुंदरना तुझं चांगलंच गुळपीट झालेलं दिसतंय. अगं पर यात माझा पोर अश्विन कुठे आहे? याचं काय? तो प्रश्न तर अजून सुटलेलाच नाही. हे बघ कामिनी, मला माझा पोर लवकरात लवकर या घरात परत आलेला पाहिजे. याचा तर काय पत्ताच नाही. तो काय असा आभाळातून अचानक टपकणार आहे का? हे बघ मामा, जो सुंदर घराबाहेर गेला आणि परत आलाय ना, तो कोरी पाटी घेऊन आलाय. आणि आता त्या कोऱ्या पाटीवर जे मी लिहिल ना, ते पुसलं नाही जाणार. आणि मी जर अश्विन बद्दल सुंदरच्या मनात चांगली प्रतिमा उभी केली तरच अश्विन सुटू शकतो. याला थोडा येळ नको का द्यायला? आता या समजात तुम्ही माझी मदत करणार आहात का नुसती माझ्यावर शंका घेत बसणार आहात? ठीक आहे ठीक आहे. आता येते समजा हळूहळू माझ्या ध्यानात.
अक्षरा तुला माहितीये हे समजे तारे बघताना आहे ना मला तुझी आठवण येते बघ. तू चल का मग अक्षरा. या मॅडम कुठं बी जाणार नाहीत आणि त्यासनी घरात ठेवणार नसशिला तर मी अभि या घरात थांबणार नाही. अक्षरा काय झालं. काय झालं हे सगळं. अगं तूच सांग की काय बोलली कामिनी. सुंदरला तर लगीन झालेलं पण आठवत नाहीये. म्हणजे तुझा बायको होण्याचा हक्क पण सुटला. मी माझ्या प्रेमासाठी काय करू शकते ना हे तुला माहित नाहीये. तुझ्या समोरून सुंदरला घेऊन जाईल आणि तू फक्त बघत राहशील. हिला माझी मुलगी म्हणायची बी लाज वाटते मला आता. काही सुचत नाही आई. हातातून सगळं निसटून चाललंय असं वाटतं. या सगळ्यात सुंदरनं कसं जपायचं. मला खूप भीती वाटायला लागली. सुंदरनं खरंच अक्षरा हे असे शब्द तुझ्या तोंडी शोभत नाहीत. अगं खमकी मुलगी आहेस तू. एवढ्या तेवढ्या ना अशी खचणारी नाही. आणि सूर्यवंशांची सून आहेस. तुला अशी लेची पेची पडून नाही चालणार. अग्नीच्या साक्षीनं सप्तपदी चालून सुंदरच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलं आहेस. कुणी बी यावं आणि तुमच्या नात्याचं अस्तित्व पुसून टाकावं इतकं सोपं नाही ते. तुमचं प्रेम, तुम्ही एकमेकांना दिलेली वचनं त्यापेक्षा लई घट्ट आहेत. तुझे माझे सख्खे झाले आहे. तू सुंदर अन्न बनवणारे अन्नपूर्णा हो. आपण आपल्या कुटुंबाचे कल्याण करू. अक्षरा आता रडायचं नाही. तुझ्या सौभाग्यासाठी लढण्याची आहे. अगं सावित्री सारखे यमाकडून तुझ्या पतीचे प्राण परत मिळवले आहेस तू. एवढ्या समध्या संकटांना पुरून उरली आहेस तू. माझा विश्वास आहे अशी कुठली बी परीक्षा नाही जी तू पार करू शकत नाही. अक्षरा तुझ्या हृदयात साक्षात देवी अंबाबाईचा वास आहे. ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. अनेक लक्षात ठेव, एका सौभाग्यवतीच्या कुंकुमामध्ये लई ताकद असते. त्याच ताकदीच्या जीवावर तुला तुझं प्रेम परत मिळवायचे. या समध्या संकटांना सामोरं जायचे. तुला तुझ्या मंगळसूत्राची शपथ आहे. तुला तुझं प्रेम परत मिळवावंच लागल. आई अंबाबाई हात जोडते. तुला साक्षी ठेवून सुंदरशी लग्नाची गाठ बांधली. हा पोरखेळ नाहीये ग.
पण आज त्याच गाठीशी स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या आणि एकमेकांच्या जीवावर उठलेल्या विकृत माणसांना मी काय उत्तर देऊ? आई, आमच्या सुखी संसारासाठी तू आशीर्वाद दिलास. तो आशीर्वादच खोटा पाडला जात असेल तर तो तुझा पराभव असेल. तिथे माझी हार नाही मानणार मी. जाप तुला विचारणार. आणि आई, हे होऊ द्यायचं नसेल तर आत्ताच हा खेळ थांबव. नुसती संकट देतेस ना तर ते झेलायचं बळही दे. आहे ती गाठ अतूट राहण्यासाठी, आमचा संसार अतूट राहण्यासाठी जी काही संकट येतील त्या संकटांना पुरून उरायची ताकद दे. आई, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा हीच प्रार्थना आहे. आई, तुझी कृपा दृष्टी अशीच कायम राहू दे. कामिनी, थांब. हे दिसते तुला काय आहे? सौभाग्याचं प्रतीक म्हणतात ह्याला. हे कुंकू मी सुंदरच्या नावाने रोज लावतो. तू सुंदरना माझ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न जरी करत असशील ना तरी आत्ताच सावध हो. जी 100 गाव सोसूनही मोडून पडली नाही ना तिची ताकद काय असेल हे अजून तुला माहित नाहीये. आई अंबाबाईची शपथ, सुंदर या जन्मी काय पुढच्या 7 जन्मात फक्त माझेच असतील. तू त्यांना माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस. त्यांच्यावर फक्त माझा हक्क आहे, फक्त माझा. ही कामिनी अजून कशी आली नाही? त्या पण अक्षरा मॅडम, त्यांचं आणि हिचं काय वाजलं नसेल ना? ती अक्षरा मॅडम आहे ना, लयच डेंजर वाटायला लागली. कामिनी सारख्या पुरीला उगाच दानीला दिल. आत्ता पात्र यायला पाहिजे होती. सुंदर, सुंदर. अहो अहो काय झालं सांगशील काय मला? अहो काय झालं आहे? सुंदर, सुंदर, मी काय बी झालं ना तरी तुला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. ही लोक फार वाईट आहेत सुंदर. तुला खूप त्रास देतील पण मला तर नाही बघवणार. मी तुला काय बी नाही होऊ देणार सुंदर. ऐका की माझं, तुम्हाला जे वाटतंय ना तसं काय बी होणार नाही. हे बघा, मी ह्या लोकांनी ना चांगलंच ओळखलं आहे बघा. अहो ऐका की तुम्ही, अहो ऐका की. हे बघा काय झालं ते सांगशील काय मला? मी सांगतो की ही अक्षरा कामिनीनं तुझ्या आयुष्यातून दूर व्हावं म्हणून हिला वाटेल ती रक्कम द्यायला तयार झाली होती. या अशा पैशानं भरलेल्या बॅग हिच्या पायाजवळ ठेवल्या होत्या. पर या पोरीला सहन नाही झालं ते. आणि का सहन होईल तू सांग की मला. अरे जीव लावलाय रे या पोरीनं तुझ्यावर. पैसे काय चाटायचे होय? हिनं अक्षराला स्पष्ट सांगून टाकलं की तू समधी इस्टेट जरी माझ्या नावावर केलीस ना तरी म्या सुंदरला सोडून कुठं बी जायची नाही. आणि ही पोर स्वाभिमानानं तिकडनं बाहेर पडली. लयच पातळंत्री निघाली ती अक्षराबाई. आमच्याच पैशाच्या शिड्या लावून आमच्याच डोक्यावर चढायला लागली होय.
हिचं काहीतरी करायला पाहिजे. वहिनी काय आहे? काय झालं? नाही म्हणजे पहिलं तुम्ही असंच राहत होता पण नंतर इसकटला आणि आता परत. आता परत स्वतः ते सगळं आणावं असं वाटतंय. विसरूनच गेले होते रे स्वतःला. पण आता नाही. आता पुन्हा सगळ्यांना आधीच्या अक्षरात दिसेल. आम्हा तू कुणाला किती बी सांगितलं तरी काही पटणार नाहीये. पटायचं नाही म्हणजे का नाही पटणार? तुला माहितीये ना ती अक्षरा चेटकी नाही चेटकी. समजा घरावर जंतर मंतर केलंय तिनं. आज माझी सख्खी आई सुद्धा माझ्या विरोधात उभी आहे. समजा तिचेच गोडवे गात आहेत. अगं पोरी तेच तर दुर्दैव आहे आपलं. पर या समध्या सुंदरच्या आयुष्याचं वाटोळ व्हायला लागलंय. तुला सांगतो सूर्यवंशी घराण्याचं नामोनिशान मिटून टाकणारी पोर. मी का बरं होऊ देईन ते? मी माझा जीव पणाला लावलाय सुंदरसाठी. अगं पर त्याचा काय उपयोग? काय बी उपयोग नाही त्याचा. आपल्या हातात काय का? सुंदर तुला सांगतो लई कावेबाज आणि खतरनाक आहे ही पोर. माझ्या अश्विनच्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलं या पोरीनं. तो अशा चुकीची शिक्षा भोगतोय जी चूक त्यानं कधी केलीच नाही. अश्विननी सोसलं पण मी नाही सोसणार. आज मला पैशाने विकत घेते उद्या माझा जीव घेईन पण मी तिच्या समोर कधी बी लाचार होणार नाही. अवघड आहे ग पोरी समज. खरंच समज लय अवघड आहे बघ. या अक्षरांची शर्वरी दोघी मिळून घर गिळा बसल्यात. देवा आता काय होणार पुढं तूच बघ किर. तुलाच काळजी बघ आता. समद डोसक्यावरनं पाणी आहे. समध्यासनी वाटतंय मला काय कळत नाही काय आठवत नाही. पर पुढ्यात काय दिसतंय त्यावरनं तरी तुला कळायला पाहिजे. एवढं डोसकं आहे मला. मला समद कळतंय. त्या अक्षराचा कार्यक्रम करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण एक व्हायला पाहिजे. तेच तर म्हणतोय आम्ही. त्या अक्षराला आता इथं थारा नाही. तिची या घरात राहायची लायकीच नाही. आपण आहे ना तिला या घराच्या बाहेर काढून टाकूया. तिचा बोजा बिसरा गुंडाळूया आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवूया. शाब्बास सुंदर. हेच तर पाहिजे होतं आपल्याला. अक्षरा 7 जन्म म्हटली होतीस ना व? आता 7 मिनिट या घरात टिकून दाखव.
सुंदरच्या बुलेटचा आवाज? बरं ह्यो तर इथंच आहे, मग बाहेर कोण आहे? अगं अक्षरा, जे चाललंय ना ते चालू दे ताई. माझा अक्षरावर पूर्ण विश्वास आहे. ती जे काही करते ना त्यामागं नक्कीच काहीतरी विचार असणार.